नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सर्वांना. कशात सर्वजण मजेतच असाल. स्वस्त राहा, मस्त राहा, फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. 2-4 दिवस झाले काय व्हिडिओ आला नाही. तर मी आलोय सुट्टीला आणि आत्ता आहे गावाला मावस भावाचं लग्न होतं. लग्न वगैरे झालं, भरपूर 2-3 दिवस धावपळ झाली. येण्यापासून ड्युटीवरून येण्यापासून इथं 2-3 दिवस. आज जरा थोडं सकाळी उठलं, म्हटलं चला येऊ आपल्या रानाकडून चक्कर आणून, कसं काय शेतीमध्ये काय काय केलंय काय नाही बघून यावं म्हटलं. तर वडील सकाळी लवकरच आलेले. मला वाटतं 4-4:30 वाजता पाठ आल्यात आणि इथं बिबट्याची याची भीती राहते. तर म्हणलं बघा कसं काय 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 केलंय, चला तुम्हाला दाखवतो. वडील इथं समोरच आहे. इथून आपलं शेत चालू होतं ह्याच्यापासून, या खांबळ्यापासून इकडं पुढं त्या नारळापर्यंत इकडं. आणि कोथंबीर, इथं मेथी होती ह्याच्यात, ह्या वावरात. मेथीचं काय खरं नाही झालं, 400-500च निघली. कारण ऊन पडत होतं, चटकत होतं, त्यामुळे ती जळाली. पण 400-500 निघली. 400-500 निघली तरी 15 रुपयाने आपलं बियाणं काय असेल ते सगळं वसूल झालं. जे प्रॉफिट पाहिजे होतं ते काय झालं नाही. तर ठीक आहे, असू द्या, काय नाही प्रॉब्लेम. भाऊ याच्यात काय टाकलंय हो? इकडे वर ह्या वावराची पाट कायला गेलाय? कोणत्या कडेला? याच्यात लवाळा पुन्हा झाला हो. पातळ पातळ ही बारीक गावात दिसते कायच आहे? मला म्हणायचं फोन करून, मला सांगितलं नाही. किती वाजेपर्यंत तुम्ही इथं? 12ला लाईट जाते का? येईल ना पुन्हा घेऊन. हा, एकच मोटर चालू आहे. हा का? रोपा असं काय झालं होई? अयो ते इथं पार गेली. औषधाने झाली ती. कोणत्या औषधाने? धन्याला औषध मारलं होतं ना. होय. ते बाया होता पाणी, त्याला म्हणलं खाली पाणी सोडून दे, त्याने त्याच्यातच दिलं सोडून. काय पिवळं पडले अखन. हे चांगले झाले, त्याहीच बघायला लागत होते. आता काल खतगीत मारले तर काय नाही, आठवड्यात 12 एवढा. आणि असं मध्ये मध्ये झाले काय? ते जावं पडली, त्याला काय करायचं? लागन का राणी एवढं कायच लागत आहे? पुन्हा एकात घ्यावं लागेल. इकडे ह्याच्यातल्या पाडग्यातली चांगली कोथमीर इकडे बसली पार. नाही इकडे जी चांगली, पण ते पाणी लई होत होतं ना इकडे. इकडे मित्रांनो इथं शापू आहे, इकडं कोथंबीर आहे, इकडं आपलं कांद्याचं रोप आहे, इथं मेथी होती. हे कधी नीट करून घेतलं? कोणी केलं? अरुणनी केलं. मग आता सगळं संघच नसतं करता आलं की हे? आता तसं पण गाचपण होईलच की उगून मग. इथे येतं काय? हा, ह्यो माथा वाढावं लागेल नाही घेतला. तिकडे काय जायचं एवढ्या लांब? इथं आपण आपलं काढून द्यायचं, चट खाली जाय. मग तिकडे जात आहे पुढं खाली. एवढं उकारलं ना इकडून, एवढं असं नांगराने निघन काय?
मग बघा तुमच्या नांगरट हिशोबाने. निघन म्हणजे JCB आणावं लागेल त्याला. हा का? मग भाऊ तुम्ही जवळजवळ तुमचं पूर्ण हे लोकांच्या वावरातच काम करण्यात गेलं ना वाट्यानी. मग आयुष्य त्याच्यातच घातलं. हं? मग आता तुमच्या वावरात काम करताना कसं काय वाटतंय तुम्हाला? मला मजा लागते उलटी. हं? मजा लागते. मजा लागते? मग आता घरचं हे शेवटी. हा ना, घरचं. जंगलामध्ये रात्रीचे ते कशाला येते. वाघ राहते तिथं ना. हा मग म्हणजे परवडत नाही परवडत, नाही. वाट्यानी नाही परवडत ना. पदर मी दुसरे काम करून पैसे भरायचे याचं भांडवलाचे पैसे अंगावर यायचं कधी कधी. मी एखाद्या वर्षी 10-5 मिळाले तर ती याजाला पुरत नव्हतं. हं? मग काय होतं आता मध्ये. पुन्हा शाळेत पोरांना शिक्षणाला. ते तर आहे. मग सगळे जे कोणाकडून याच्याकडून 500 काढ, त्याच्याकडून 1000 काढ, हं, त्याचं याज व्हायचं 500 रुपये. म्हणजे परत 500 12 महिने. महिने. हं. हे असं करून दिवस गेले. हा का? पण आता बरं वाटतं ना आपल्या वावरात काम करताना. आता काय नाही. हम्म हम्म हम्म. आता जवळजवळ 25% औषध झाली सगळी. हा का? तुम्हाला मजा वाटत म्हणायचं ना काय? 25% महाराज म्हणजे सोपे. 25% पैसे वाटत हम्म. 1400 रुपये. हे किती एकर वावर घेतले आपण? 1.5 एकर. हम्म? 1.5. हा का? तेवढी पट्टी मिळाली तर येर पाहिजे. कुठं पट्टी काय देतोय ते? कधी म्हणलं? म्हणतात आता एकदा म्हणलं आलाय काय. हा का? ते चालू होतं. अशी आपल्या वडिलांची प्रतिक्रिया. भाऊ कांद्याचं कसं काय झालं यावर्षी? कांद्याचं काय नाही, भांडवल झालं फक्त. हा? भांडवल झालं, बाकी फायदा काय झाला नाही ना? फायदा नाही झाला. हम्म? फायदा नाही झाला. ह्या वर्षी होईन का काही? रोप तर टाकले. आता पुढं काय होईल ते वर्षी नाही एवढा कांदा लागायचा. नाही लागायचं. लेवल शेतीचं असं आहे भाऊ ना, जेव्हा आपल्या हातात पैसे पडतील तेव्हा म्हणायचं हा शेतीचे पैसे झाले. हं? सगळे असं आहे ना, पाणी आता तिकडे लावा नाही, हम्म. इकडे पाणी यायला पाणी पण हा का? याच मालाला असं डबाड झाल्यावर नाही ना उपयोग काय म्हणून ना. लेवलच करावं लागेल रानाची. लेवल करून घेतली. उन्हाळ्यात करायची. उन्हाळ्यात बघू ना आता. अरे गुळ आणि त्याच्यात टाकून. कशात? शेंगदाण्यात? शेंगदाण्यात नको टाकू. उपवास आहे का आज? शनिवार. शनिवार. कोणत्या देवाचा वार आहे? कोणत्या देवाचा वार आहे? मेथी किती निघली आपली भाऊ? मेथी काय 300 निघली. हा? 300. मनीषा म्हणली होती 500 निघन. हा 500 निघली. जळाली नंतर ना, गेली. ऊन पडल्यावर जळाली. चांगली होती. 300 एवढ्या तुकड्यात 300 भाजी निघली बघा. तशी जर निघली असती तर किती निघली असती? 3,000-3,500 पाहिजे. हा 4,000 म्हणलं तरी निघली. आई शपथ, एवढा घाटा झाला आपला. लईच अवघड झालं. मग पैसे खर्च करताना काय वाटत नाही, पण फायदा नाही झाला मग वाईट वाटत ना. तुम्हाला काय वाईट वाटायचे तेव्हा? मला काय तुम्हाला भांडवल म्हणून शेती. भांडवल घालायला आहे ना माणूस भक्कम. मागून शेती सोडून दिली होती, वाटेने करायची ती उलट दिली. का बरं? परवडतच नव्हतं ते काय. हा. दुसरी काम करायचं भांडवलाचे पैसे भरायचे. हा. कशाला करायचं? नाही वाट्याने तर परवडतच नाही म्हणायला. कष्ट करायचं न मालकाला अर्ध द्यायचं ना आपण अर्ध घ्यायचं, पण त्याचं पण त्याचं पण भांडवल जातच ना हो. 12 घेऊन येतो. तिकडं पण आम्ही करतो शेती. तिकडं ज्वारी वगैरे, मूग ज्वारी असं. तिकडे काय पाण्याची सुविधा नाही, पावसावरच करावं लागतं. यावेळेस वेळोवेळी पाऊस पडत गेला त्यामुळं चांगली झाली ज्वारी. पाहिली मी परत. ठीक आहे, जातो मग मी. कोथमीर आता 2 दिवसात उपटली तरी नको नाहीये. काडी बनवून द्यावं लागते ना, थोडी काडी बनवून द्यावं लागते ना. म्हणजे शेवटचं पाणी म्हणायचं काय? शेवटचं पाणी आहे. हा का? हा हा हा. युरिया काय टाकायचा होता?
रानात काम करावं मला लय आवडतं भाऊ, पण आता काय नोकरीमुळे काय मला हे नाही होत. मला सुद्धा असं रानात काम करायला आवडत. पहिलं नव्हतं आवडत. देतो राजीनामा, येतो बस किती करायचं. राजीनामा देऊन मग पैसे कोण द्यायचे आपल्याला इथं? हा शेतीमध्ये काय नाही तर नाही, भांडवल असल्यावर मस्त आहे. हौस म्हणून करायचं. हवस म्हणून मग काय हा झालं तर कधी आपण शेतीतलं म्हणजे कसं एक वर्ष पिकली 5 वर्ष नाही पिकली तरी सकाळचं आलं काम केलं इथं रानात भारी वाटतं ना. रानात भारी वाटतं ना दिवसभर. जरी तुम्ही इथं थांबले तरी तुम्हाला असं वाटणार नाही का बा मी कुठं थांबलोय का काय? हा होय. दिवसभर नाही थांबत. मग वाघाच्या ह्याच्यात कुठं थांबत. वाघ आहे नाही का इथं? तुम्हाला दिसला काय? मला नाही दिसलं, पण म्हणतात मग पिंजरा आहे ना तिथे लावलेला वरती इथं त्या तो का तिथे त्या नारळाच्या तिथे लावलेला आहे. आहे का? मग बघितलं पिंजरा आहे. हा इथं फिरतोय वाघ आहे इथं चांगला. जपून बरं का इथं. नाही तर आम्ही म्हणायचो आलेत भरण्याव आणि न्यायचा वाघ उचलून तुम्हाला इथं. मेलं तर आता काय करायचं. नाही हो तसं असतं का? पैसे मिळतात ना. मला पैशाचं काय पैसे नको मला. तुम्ही पाहिजे पैसे तर मी कमवतोयच. 25 लाख रुपये मिळायचे ना. अहो पैसे कमीतोय मी. माणसाची किंमत पैशात होती का? मग आता खाल्ल्यावर काय करशील. त्यामुळेच म्हणतोय जरा जपून कत्ती बित्ती ठेवायचा जवळ. हातातून पोरणी आलं तिथून. पोरणी आले तुम्हाला थोडी नाही तेव्हा. आवाज करायचा दिसलं ना मोठ्याने आवाज केला मग पळून जातो तो. मी फाटामध्ये ठेवलं आणून. पुढं रात्रीची यायचं म्हणलं घरात. हा का? तिथे येऊन कालचा एक व्हिडिओ होता काल मी पाहिला. फॉरेस्ट अधिकारी नाही का जंगलात बसलेला होता असं त्यांची अशी रूम होती आणि त्या ठिकाणी ते ड्युटीला होता रात्रीचा. वाघ होता पट्टेरी वाघ. आला डायरेक्ट असं पोरावानी घेऊन गेला त्याला उचलून. हा बेकारात ना. माणसाच्या हातातून पोर घेऊन गेलं. हातातून मी आहो तिथं ती जवळजवळ 7-8-10 जण होती तिथं त्या घरी. आणि त्यांचे देखता तिथं ते 2-3 वेळा वाघ त्यांच्यावर धावून आला ती सोडवाय गेली तर. पण त्यांची कोणाची हिंमत नाही झाली जायची पुढं. म्हणजे डोळ्या देखता बापाच्या पोरगण आलं पण बाप काहीच करू शकला नाही तिथं. आहे का माहित? ते लय रडत होता ते बाप. पाहिला ते व्हिडिओ लय कस तरी वाटलं मला. तुम्ही पाहिला का व्हिडिओ? असं नाही झालं पाहिजे कोणाबरोबर ना. शेतकरी लोकांकडे लक्षच नाही सरकारचं तसं म्हणलं तर. ना तर शेतकऱ्याच्या जीवाची चिंता ना शेतकऱ्याच्या मालाची चिंता. सगळं वाऱ्यावरच. शेतकऱ्याला जर चांगला भाव दिला तर भाऊ शेतकरी पुढं नाही जायचा का? भावच मिळत नाही. आहे ना शेतीमालाला भावच नाही. व्यापाऱ्यांचे फायदा करतात गव्हर्नमेंट. मग आता तुम्ही सांगा व्यापाऱ्यांचं हे गव्हर्नमेंट आहे याच्या पाठीमागे गव्हर्नमेंट नव्हतं का? त्यांनी कोणाचा फायदा केला? कोणी आलं तरी पण शेती मालाला बाजार देणं कोणत्या सरकारचं काम आहे? द्यायला पाहिजे बाजार तसा. आज जर कांदा काढणे म्हणजे होता 17-18चा बाजार आणि आज 10 आणि 12 कांदा जाते. म्हणजे एवढे दिवस ठेवून स्टोर करून डबल खर्च होतो कांदा ठेवल्यावर भाऊ. रानातून उचलायचा हारणीत टाकायचा पुन्हा हारणीतून भरायचा. गेल्या वर्षी कसा फायदा झाला का नाही? मग त्यावेळेस त्यांना सरकारला गरज होती ना. ते इलेक्शन होतं त्यामुळे त्यांना मतदान पाहिजे. इलेक्शनापुरतं हे शेतकऱ्यांनी ओळखून घेतलं पाहिजे. हा ना. जायला इथं वाटण ते बाजार तिथं नाही माहिती. पण ऐकत नाही ना आपली लोक. आपली लोक नाही ऐकत. चोरून घेऊन जातात. चोरून बरोबर बोल. एकदा केलं ना इकडून तर रात्रीचं पैसे देऊन टेम्पो घेऊन जायचं. जास्त पैसे देऊन बाजार पैसे व्हायचे. मग असं केल्यावर बाकीच्यांनी काय करायचं ना. मग ते काय होतं पूर्तता पाहिजे. मालाची पूर्तता झाल्या मग ती लक्ष देत नाही ना सरकार. हमी भाव जर झाला खरंय खरंय. कांद्याला कमीत कमी 25चा जर बाजार ठेवला ना हमी भाव तर शेतकऱ्याला कर्ज फाशी यायची गरजच नाही लागायची. हा ना. बघा मित्रांनो वडील काय सांगतात की शेतीमालाला जर हमी भाव भेटला तर शेतकरी आत्महत्या नाही करणार. त्याला गरज पण नाही.
शेतकरी असा माणूस आहे, त्याला जर त्याच्या मालाला योग्य भाव जर भेटला तर तो सरकारला सुद्धा पोचू शकतो, एवढी ताकद आहे शेतकऱ्यामध्ये. परंतु आपली लोक एकी नाही आपल्या शेतकऱ्यांमध्ये, त्यामुळे ही गडबड होते आणि त्याचा फायदा हे सरकार उचलतं. तर चला ठीक आहे, एक चांगलं उदाहरण जर म्हणलं तर जे आता मराठा आरक्षण झालं, याच्यामध्ये जे मराठ्यांनी एकी दाखवली, 100% सरकारला झुकावंच लागलं. एवढे दिवस लेट केलं पण शेवटी झुकावं लागलं. तर अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी एखादी चळवळ उभी केली, एखादा नेता जर चांगला असून त्याच्या पाठीमागं जर उभं राहिले तर नक्कीच आपल्या शेतीमालाला हमीभाव भेटू शकतो आणि जे कष्टकरी शेतकरी आहे त्यांच्या याला फायदा होऊ शकतो. तर चला, व्हिडिओ कसा वाटला? आपल्या शेतामधला व्हिडिओ आहे, आपले वडील आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ होता आपल्या शेतामध्ये. आपण वडिलांचं मनोगत हे केलं आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला, नक्की कमेंट करा. व्हिडिओवर जर नवीन कोणी असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.